हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार. सो आम्ही जातो आहे शिर्डीला साईबाबाचं दर्शन घ्यायला. खूप टाइम झाला होता गेलो नव्हतो, तर फायनली आता जातोय. मी, ताई, जिजू आणि रॉकी आम्ही जातोय. सो मी आता जॉबवरून निघेल आणि तिथे विरारला जाईल. रॉकी मला भेटेल. आता काहीतरी स्पेशल आहे म्हणून आम्ही दोघं पण ॲक्च्युली दोघंच जात होतो. मग ताई जिजूला विचारलं, ते पण बोलले आम्ही पण येतो. सो सगळे सोबत जातोय आता आम्ही. अँड कारने जाणार आहे. विरारवरून गाडी आहे. सो आता आम्हाला इथून निघून विरारला जायचं आहे. तर तुम्ही सोबत राहा. आणि काय स्पेशल आमचाच आहे रॉकी आणि माझं, जे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. सेलिब्रेट म्हणजे तसं काय सेलिब्रेशन नाही, बट एक असं छानसं काहीतरी सेलिब्रेशन वगैरे. अँड रॉकीला मी काहीतरी घेतलं पण आहे, मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली त्याला नाही दाखवलंय मी, तो खूप बोलत होता की काय घेतलंय दाखव. टंटडा असं मी गिफ्ट एक घेतलंय छोटंसं. तुम्हाला मी पुढे दाखवेल काय गिफ्ट आहे. सो आपण शिर्डीला जातोय. खूप एक्सायटेड आहे मी. खूप टाइम झाला होता गेली नव्हती बाबांचं दर्शन घ्यायला. अँड फायनली आम्ही आता जातोय. सो मी हे कारमध्ये असं ॲक्च्युली नॉर्मलच वेअर केलंय. कारमध्ये जायचंय म्हणून. तिकडे गेल्यावरती छान असं मस्तपैकी रेडी होऊ. आता रात्री निघतोय तर सकाळपर्यंत तर आम्ही आय थिंक पोचूच 5 वाजेपर्यंत. सो बघूया कसं होतंय दर्शन. कंटिन्यू राहा तुम्ही. आता मी रॉकी भेटली की तुम्हाला दाखवते. बाय बाय. सो हाय गाईज, मी आता आईला भेटलो आहे. आता चाललो आम्ही दोघं शिर्डीला. दोघं म्हणजे ताई आणि जिजू. आता त्यांच्या घरी चाललो आम्ही दोघं. सो पुढे बघा कसा ब्लॉग होता शिर्डीचा. माझा खूप वर्ष आलं मी गेलो नाही, 2 वर्ष. सो आता चाललो हिला घेऊन. चला भेटू नंतर. बाय बाय. निघालो आता आम्ही कारमध्ये आहे. बघा फुल साम सूम रस्ता. 12 वाजले. जिजू आहेत. नंतर जिजू आपला गोव्याचा रस्ता आठवला मला तेव्हा. बापरे, रात्री हाय गाईज, झोपलेलो मस्त की. आता आम्ही कसाराला पोचलो. कसारा घाट. आता चाय पितो. वाजले किती? 3 वाजले. 3 वाजले. चाय पिऊया आणि आता आपण डायरेक्ट शिर्डीला भेटूया. तयार वगैरे झालो होतं. जिजू हाय करा, मगाशी केलं नाही. ताईला का असते थंडी वाजते, थंडी. चला भेटूया. आलो आम्ही रूममध्ये. आता तयार होतोय. लवकर जायचं, ऑलरेडी लेट झालाय. ताई आणि मी तयार होतोय. ड्रेस पूर्ण लुक तयार झाल्यावर बघा. चला गाईज, निघालो आम्ही. ह्या हॉटेलमध्ये आम्ही स्टे करतोय, म्हणजे आंघोळ वगैरे करून जस्ट निघालोय. बघूया आता. मोबाईल तर मी घेऊन चालले, अलाउड नाहीये. जिथपर्यंत मोबाईल जाईल तिथपर्यंत मोबाईल जाईल. चला चाय पिऊन घेऊया. आता आम्हाला इथून टमटम सोडणार साईबाबांच्या इथे. काय मग नमस्कारच कर फक्त. तयार झाले, चाललो आता आम्ही. 8 वाजले ना, पावणे 8 वाजले आम्हाला. एवढा लेट झालाय. चला बघूया मोबाईल जातोय की नाही. झालं दर्शन? कसं झालं? मस्त. सो गाईज, झालं आमचं दर्शन. खूप मस्ती झालं. भले आम्ही 8 वाजता लाईनीमध्ये उभे राहिलो. 2 तासामध्ये आमचं दर्शन झालं. गर्दी तर भरपूर होती, कारण शनिवार आहे. जेव्हा बाबांना भेटलो ना समोरासमोर, घरात मन प्रसन्न झालं पूर्ण. आम्ही किती वर्ष आलो, तरी पण 3-4 वर्षांनी आलोय. 4 वर्षांनी आम्ही इकडे आलो परत सेकंड. आता मोबाईल अलाउड नव्हता. आता मी बाहेर. आता मोबाईल अलाउड नाही. आणि प्लस तिकडे ते बाबांची वरचं ते असतं ना, ते पण ढाकलंय. काय? ते सोने.
सो आता इकडे बाहेरच आम्ही फोटोशूट वगैरे करू. ताई दिदीचं पुढे आहे. चला पुढे बघा. बरं कंपाऊंड सो आईल्याचा लुक बघा कशी वाटते कमेंट मध्ये सांगा नक्कीच. हाय कर हाय. आपकी राह देख रही. यहाँ पे बच्चे की फोटो दिखते हुए डाउट है. आईला सांग हा 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 हा. चलो चलो आप चलो गाइस. एक एक स्पॉटला फोटो काढत चाललो गाइस. इथे सगळे शॉप आहेत मस्त मस्त लाडू प्रसाद घ्यायला गाइस. इथे प्रसाद वगैरे घ्यायचं असेल तर इकडे या. इकडनं बाबांच्या मागच्या साईडला गाइस. इथे सोनेरी बंद आहे तरी पण मी 1-2 फोटो काढलेत. चला गाइस इथे आम्ही स्टे केलं. हॉटेल साई मल्हार. गाईज आलो आता आम्ही जस्ट रूम मध्ये थोडंसं रिलॅक्स करू. ह्यांचे मोबाईल वगैरे इथेच होते ते आता घेऊ. माझा मोबाईल मी नेलेला बट आतमध्ये घेऊन जाऊन देत नाही. तुम्ही पण नका नेऊ. लॉकरमध्ये तिथे देतात ठेवायला. 5 रुपये ना. 5 रुपये लॉकरचे असतात तर मग तिथे ठेवलं तरी चालेल किंवा तुम्ही रूम मध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि तर झालात आम्ही साई प्रसादाला आता आम्ही जाऊ थोड्याच टायमाने. आणि आता मी रॉकीला काहीतरी गिफ्ट देते. सो बघूया रॉकीचे रिॲक्शन. रॉकी माझा गिफ्ट दे. थांबा मी दाखव. गाईज गिफ्ट रॉकी प्रत्येक वेळी सरप्राईज मध्ये फोडून टाकतो. तर आता सांग काय असेल याच्यामध्ये. कप असेल. कप नाहीये. 3. आता अजून एक बोल. अजून काय असेल तुमचं सांगा अंदाज. या बॉक्सला हात लावून बघा. कामाची गोष्ट आहे. कामात खायची सगळ्या नाही खायचं नाही कामाचीच गोष्ट नाही. टिफिन दिला आताच दिला. जाऊ द्या चला. गेस वॉट काय असेल. आयफोन नाही काहीतरी बॉक्स आहे. थांब मी खोलल्यावर सांगते काय असेल. काय असेल सांग. खोलल्यावर सांगते बोलले ना. खोलल्यावर काय फायदा. थांब फक्त वरचा बॉक्स दाखव मी सांगते. सगळ्या युजफुल गोष्टी आहेत. सगळ्यामध्ये किती आहे. काय मेकअपचं दिलंय काय बॉक्स. ओळखीचं वाटतंय ना. गेम दिले ती काय खेळायला. मला वाटलं कलरफुल चड्डी काय. अरे इथेच फाडू नकोस. तिथला टॉवेल येतो. 1 2 3 सॉक्स. ओ माय गॉड. बोललेला सॉक्स पाहिजे. हे काय दाखव. पॉलिश नाही वॅक्स आहे. वॅक्स पाहिजे होता. हा पट्टा. पट्टा पण पाहिजे होता. सेंट त्याला घ्यायचं होतं. पागल. हे रुमाल. वा सगळ्या युजफुल गोष्टी मी दिलेल्या आहेत. पट्टा आता घालतो पट्टा. आणि सॉक्स पण विचार. मगाशी का नाही दिलास. आम्ही गेलो असतो. आणि हा जेल आहे केसांचा ना. कसं वाटलं मग. मारी आता माझं गाव लागतो माझं. वाव. डोळे बंद कर. पण माझंच गिफ्ट चांगलं आहे.
दे. पकड. अरे बापरे काय अरे वा. चादर. नाही बॅग आहे बॅग. हो. म्हणजे आपली काहीतरी असेल. बॅग मध्ये पण काहीतरी आहे. मी ताई आणि तुम्ही दिलेली बॅग ती हे झाली ना आता थोडी. शाळेत जाऊ. अयो ह्याने पण युजफुल गोष्टी. वा अजून आहे बघ. चप्पल. हा हा. अरे वा. सेंट आहे. टिकली. टिकली. लिपस्टिक. इनसाइडची आहे ही. आणि हे आहे ब्लशर आहे. वाव कामाची कसं आहे? गोष्ट. छान आहे छान आहे. थँक्यू थँक्यू. Okay. मेकअप किट आणि बॅग झालेली आहे आपल्याला. बस बंद कर. बस. कसं वाटलं की? Thank you so much. एकदम भारी. सो गाईज आता आम्ही इकडे पोहोचलोय साई प्रसादालयामध्ये. खूप ऊन पण आहे. डोकं दुखायला लागलं असं असं डोकं दुखायला लागलं. आता आम्ही जेवू मस्त. जेव म्हणजे बाबांचा प्रसाद खाऊ. हा तेच. आता बाबा दाखवतो तुम्हाला इकडे. तुम्ही इथे आलातच असणार. खूप गरमी आहे. खूप म्हणजे खूप ऊन लागतंय. सकाळचं लवकर तुम्ही दर्शन घेतलं तर तुम्ही लवकरात लवकर पिऊन. जर दुपारी गेलात ना हालत खूप खराब होणार. आता आरती चालू झाली. आता 12ची आरती चालू होते. कारण 1 तास पूर्ण कंटिन्यू असते आरती. ते बघ बाबा हा तिथे काढायचा फोटो कुठे? दिसले मला. तुला दाखवतो. सो गाईज आता आम्ही प्रसाद खाऊ बाबांचा. मग त्याच्यानंतर परत आपण भेटू. बाय. आता आम्ही जेवायला चाललो. इथे 50 रुपये देऊन सुद्धा आहे. तिकडे दाखवतो. नवीन आलंय ते पण. जर तुम्हाला लाईनीत वगैरे उभं राहायचं नसेल तर तुम्ही त्या साईडला जाऊन जाऊ शकता. साई प्रसादालय मध्ये बाबांचा प्रसाद खायला आले. सो बाबा आम्हाला प्रसाद बनवतात. तिकडनं काढायला. हा इथे आहे गाईस ते 50 रुपये देऊन प्रसाद इथे जेवायला भेटेल. चला बघूया. मी तर फर्स्ट टाइम आले इथे. गाईस जेवलो आता आम्ही आणि आता चाललो. जाम म्हणजे जाम ऊन आहे. अक्षरशः डोकं दुखायला लागलंय. आता आम्ही निघू जायला. तर इकडनं परत आम्ही हॉटेलवर जाऊ. बॅगा वगैरे घेऊ आणि